नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, एक न्यूज पुढे आली। सुप्रीम कोर्ट स्थगितीनंतर प्रथमच पहिली सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे अशी न्यूज आली आहे। ABP लाईव्ह किंवा जे मराठी रिजनल न्यूज आउटलेट आहे बघा, यांच्यामध्ये सुद्धा न्यूज ही आली आहे की मराठा आरक्षण स्थगितीनंतर सुप्रीम कोर्टात पहिली सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे। आता न्यूज काय पूर्ण डिटेलमध्ये पाहू आपण। पहिला पॉईंट बघा, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरची पहिली सुनावणी आहे। 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी करताच आरक्षणाला स्थगिती दिली होती। पण ज्यावेळी मागच्या ह्याच्यामध्ये बघा 3 न्यायमूर्ती होते, त्यांनी सांगितलं होतं तुम्ही 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे हे जे प्रकरण आहे ते सोपवा आणि त्याच्यामध्ये ती सुनावणी नाही सांगितलं होतं। नंतर दुसरा पॉईंट बघा, महाराष्ट्र सरकारच्या वतीने या प्रकरणातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण तातडीने 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे लागवा आणि आरक्षणाची स्थगिती उठावी या मागणीसाठी अर्ज केला। त्यानंतर मागच्या सुनावणीत हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे द्यायची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती। मात्र तरी हे प्रकरण सध्या 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे लागले आहे। त्यातही ज्या न्यायमूर्ती नागेशराव यांनी मराठा आरक्षण स्थगिती निर्णय दिला होता त्यांच्याच खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे। म्हणजे सुरुवातीला जे 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे गेले होतं बघा, आता सुद्धा 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे हे काय सुनावणी होणार आहे। पण जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की ही 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे तुम्ही काय करा, मागणी करा। ओके, त्यानंतर त्याच खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे। प्रकरण एखाद्या मोठ्या खंडपीठाकडे गेले असताना ते पुन्हा 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे लागणे हे काही आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाशी संबंधित असलेल्या काही वकिलांनी दिली। ओके, ही न्यूज होती मित्रांनो, तुम्हाला मी शेअर केली। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत यावर तर नक्कीच कमेंट करून सांगा। ओके, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय हिंद।